सर करून दिली. जाधव सरांनी भरपूर काही सांगितले, परंतु मला असं वाटलं मला 2 मिनिटं या निमित्तानं बोलावं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, परंतु त्याबरोबर दुसरी क्रांती केली. नुसतं संविधान लिहिलं नाही तर सामाजिक क्रांती केली. ती करावी लागली, कारण जो मूळचा सनातन धर्म होता त्या धर्मामध्ये निश्चितपणे काहीतरी दोष निर्माण झाले आणि त्यातूनच वेगवेगळे धर्म निर्माण झाले. त्यामधलाच एक धर्म म्हणजे बौद्ध धर्म, जो गौतम बुद्धांनी स्थापन केला. त्यानंतरही काही दोष निर्माण शंकराचार्यांनी त्यातला शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यातही दोष राहत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे सर्व तिथे कोणती जाती धर्म नव्हती स्वराज्यामध्ये, पण तरी सुद्धा शिवाजी राजांनाही सुद्धा त्या मनाने म्हणजे जाती धर्मातली जी विषमता आहे ती दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु झाला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ आपल्याला एवढंच माहिती की भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि मसुदा समितीचे अध्यक्ष होते, परंतु त्याकडे मी वाचलं तर 34 पायऱ्या होत्या. ती 34 पायऱ्या आपल्याला या आयुष्यामध्ये एका दिवशी कधी मिळते, परंतु 34 पायऱ्या त्यांनी संपादन केल्या आणि ती सामाजिक क्रांती केली. म्हणजे खूप वाट पाहिली त्यांनी, बरं खूप वाट पाहिली की मला आजही लाज वाटते माझ्या पूर्वजांची, आजही लाज वाटते पूर्वजांची ज्यांनी दीन दलितांवर अन्याय केला, अत्याचार केला. आणि मग या बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की मला इतर राहून काही म्हणजे न्याय मिळणार नाही आणि माझ्या विचारांना मानणाऱ्यांना न्याय मिळणार नाही, म्हणून त्यांनी तारीख काय 1656